नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. काल आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 45व्या पारायण स्वरूपात पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढील अध्याय पाहूया. नाना पुगतिये प्रतिष्ठे लागी सानी व धगवनी अंगी पुराणे आख्यान रूपी जगी भारताली मनोनी महाभारती नाही ते नोहे चिलोकी तीही येणे कारणे मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो आता भारत कमळ परागू जो गीताख्यू प्रसंगू तो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले निविवेके पदाले परिपाके अमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजेथ जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे ते सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शाकतीचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे या परी श्रोता हे अनुभवावी कथा अति हळवारपण चित्ता अनोनिया हे शब्दवीन संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागू नीती प्री कमळ दळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथीये कापुला ठाऊन सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावले नियंतकरणे आतिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागून विनविले प्रभू सखोल हृदया फुले मनोनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोषाती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई परी अपराधुतो आणि काही जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवला हे मनोनिया हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता हे रवी भानुतेची काय खद्योता शोभाथी ही टिटुपूचा चुरी मापसुये सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्तेथ ऐका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे म्हणून या पाडू हे आगवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये श्री शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारानी तेत हरू मने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला
ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद, तेत अल्पमी मतिमंद काही होये. हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवने धवळावे. गगन मुठी सुवावे, मशके केवी. पगी येतासे कु आधार, तेनेच बोले मी सद्गुरु. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञान देव म्हणे. एक तरी मी मूर्खू, जरी झाला विवेकू. तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे. की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया ही आधी भरती. हेत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथीये. तरी न्यूनते पुरते, अधिक ते सरते. करून घ्यावे तुमते विनवितो असे. आता देजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीना दाखु यंत्र, तैसा तुमचा अनुग्रहितू. साधूंचा निरूपितू, जे आपुली आपरी अलंकारितू. भलतया परी तव श्री गुरु मनती राही. हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा. या बोला निवृत्ती रासू, पाहून पराम उल्हासू. मने पर्यसा मना अवकाशू देवोनिया. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, समवेतायुत्सवः. मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्रासे पुसतू. मने संजय सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय मनिजे, तेत पांडवानी माझे. गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तेची तुला अवसरी, काय किजत असे रेरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. संजय वाच दृष्ट्वा तु पांडवानीकं, व्यूढं दुर्योधनस्तदा. आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले. जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. तैसे ते घनदाट उठावले कवाट. जैसे उसळले काळकूट धरी कवन. नातरी वडवानळू साधुकला, कळे वाते पोखला. सागरू शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर. अवगमने भयासुर तिये काळी. ते देखोनिया दुर्योधने, अभेगिले कवने माने. जैसे नगनिजे पंचानने गजघटांते. राजवाच पश्येतां पांडुपुत्राणा, माचार्य महतीं चमुं. व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. मग द्रोणापासी आला, तया ते मने हा देखिला. कैसा दळ भागू चलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते, जैसे विविध व्यूह संभवते. रचले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुठा केला. तेने हा सैन्य सिंह पाखरिला. देख देख अत्र शुरा महेश्वासा, भीमार्जुन समायुधी. युधानु विराटश्च, द्रुपदश्च महारथः. आणि काही असाधारण
जय शस्त्रास्त्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण वीराती जय बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारखे ते सांगे न कौतुके प्रसंगेची येत युधानुसपटू आला से विराटू महागती श्रेष्ठू द्रुपद विरू दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः चेकितान दृष्टकेतु काशीराज वीर विक्रांतु उत्तमौजान उपनातु शैब्यदेख हा कुंतीभोज पाहे येत युधामन्यू आला आहे आणि पुरुजिताधिराय हे सकळ देख हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपहू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखी द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मितीने निजे पगे अपार मिनले असती अस्माकं तु विशिष्टाये तान्नि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् रविमीते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्तथैव च आता मुचादळी नायक जे गुडवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगिजती उद्देशे कतुनी जाईजती बोलोनी तुम्ही आदि करुनी मुख्य जे हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानु रिपु गज पंचाननू कर्णवीरू या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संवरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची हे विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदगु सदाव आहे घृतांतुमनी समितिंजियो सोमदत्ती ऐसे आणि कही बहुताती जयाच्या बळामिती धाता हिनेने अन्येच बहु अशुरा मदर्ते त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदाः जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो कार्यास्त्र जात येथून निगुडा हे अप्रतिमल्ल जगी प्रतापू अंगी परे सर्व प्राणी मजची लागी आगाईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व यातैसे सुबटासी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोकडे स्वामी भक्त झुंजती कुळकनी जाणती कळे कीर्तिसी जिती हे आसो बहुक्षात्र नीती येथोनिया ऐसे सर्वापरी पुरते वीर दळी अमुते आता काय गणूयाते अपार हे अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्रिदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं वगी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुबटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थे कुले लोकत्रय आधीची समुद्र पाही ते तदुवाडू पण कवना नाही मग वडवानळू तैसे याही विगजा जैसा नातरी पळे वन्नी महाबातू या दोघा जैसा सांगा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणे सिकवन भिडे हे पांडव सैन्य की रथोकडे वगी वगचले निपाडे दिसत असे वगी भीमसेनू बेथू तो झाला से सेना नातू ऐसे बोलून या मातू सांडिली तेने ऐनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते मनितले
आता दळ भागा पुलाले सरसे करा जया जया क्षोहिणी तेने तिया गणी वर्गान कवन कवनी महाघतिया तेने तिया वरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाचे कुरक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळ भाग वागवा साचू आमचा संजय वाच तस्य संजनेन हर्षं कुरुत पितामहा सिंहनादं विनोदोच्चैः शंखं दद्म प्रतापवान या राजाची या बोला सेनापती संतोषला मग त्याने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनी न समातू उपजत असे तयाची तुलगासवे वीर वृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुगिला ते दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बधीर भूत झाले जैसे आकाश कापडिले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचरा कापत असे तेने महाघोष गजरे दुमदुमिता तिगिरी कंदरे तव दळा माझी गणतुरे आस्फुगिली ततशंकाश्च भेर्यश्च पणवान गोमुखाः ससेवाभ्य हन्यन्ताः सशब्दस्तु मुलो भवत् उदंड सैंग वाजते भयानके खाकाते महाप्रळय जेते धाकडासी भेरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर गण कोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजात काटिती विसनेले हाकादिती जेत महामद बदकसाती अवगतीना तेत भेडांची कवन मातू काचया केक पिटतू तेने रसकला कृतांतू अंगणे घे एका उभयाची प्राण गेले चाकाचे दात बैसले चांगाचे दात बैसले बिगुदाचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तुका बंबाळू एकोणी ब्रह्म व्याकुळू देव मनती प्रलय काळू ओढवला जीव ततश्वेते घरे युक्ते महती सेंदने सितो माधव पांडवश्चैव दिव्यौ शंको प्रदत्मुतु पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मो महाशंकं भीमकर्मावृकोदरः अनंत विजयं राजा कुन्तिपुत्रो युधिष्ठिरः नकुलस्य देवश्च सुघोषमणिपुष्पकौ ऐसी स्वर्गी मातु देखो नितो आकांतु तो पांडव दळातु वर्तते काही